नमस्कार मंडळी. कन्सिस्टन्सीचा आज दुसरा दिवस. सो मला एवढं काय नाही बोलायचं आहे, फक्त हेच बोलायचं की ज्यांचं माझ्यासारखं वर्कआउटला गॅप झालेला की वर्षभर 5 महिने 6 महिने, त्यांनी आपला वर्कआउट चालू करावा आणि सोबत वाढूया आपण. अँड माहिती आहे की आता तो मोटिवेशन असेल माझ्याकडे पण नाही आहे, बट होणार, करणार आपण आणि सोबत करणार. तर रेझिन्स वॉटरपासून करूया आपण आपला रुटीन स्टार्ट. लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप बेनिफिशियल असतो हा. सो थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊया आणि हा ब्रेकफास्ट करणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, हाय इम्पॉर्टंट. आपण हळूहळू तेही बघूया, कन्सिस्टंटली आपला ब्रेकफास्ट होतोय का सर्व आपण बघूया. सो खाऊन पटकन निघूया ऑफिसला. चला पोचलो, करूया अटेंड आपला ऑफिस. तो काम करत करत आपल्याला आपला 2 लिटर्स पाण्याचा कोटा पण पूर्ण करायचा, हे आपल्याला विसरायचं नाही आहे. बीनची भाजी आणि चपाती आणि थोडासा कॅरी केला दही. सो एक हेल्दी लंच कंप्लीट. हो सुटलो, चला जाऊया घरी. येईल पटकन बस आणि पोचा घरी. ऑलरेडी उशीर केला बसने. सो आलोय घरी, फ्रेश वगैरे झालोय. सो रेडी केलाय प्री वर्कआउट. थोडेसे चणे, बदाम, पिस्ता, हनी आणि दूध आणि एक बनाना, याचा मिल्कशेक बनवूया, मस्त पिऊया आणि जाऊया आपण करायला आपली जिम हेड. कन्सिस्टन्सी नाही विसरायची आपल्याला. आलो मी आता जिमला. जिममध्ये पोचूया. पोचून चालू केला बॅक आणि बायसेपचा वर्कआउट. सिम्पल वर्कआउट ठेवायचं आपल्याला, बेसिक व्हेरिएशन्स मारायचे अँड लाईट वेटच मारायचं आपल्याला. स्लोली आपण डिफिकल्टीकडे जाऊया, बट आपल्याला राहायचं आहे कन्सिस्टंट. जाणार आपल्याला डिफिकल्ट, बट आय नो आपण करू शकतो आहे. सो जिम संपून आता निघूया घरी. फास्ट मील, फिश अँड राईस, चांगला प्रोटीन अँड कार्ब्स इंटेक करून आजचा दिवस आपण संपून टाकूया.